वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर महानगरपालिकेच्या 2026च्या निवडणुकीची रंगत वाढली असून शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 20 हा अत्यंत महत्त्वाचा आहे। या प्रभागातून महाविकास आघाडीने अत्यंत अनुभवी आणि जनसंपर्क असलेल्या उमेदवारांना रिंगणात उतरवून आपली बाजू भक्कम केली आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि मित्र पक्षांच्या एकजुटीमुळे या प्रभागात महाविकास आघाडीचा पारडे जड झाले असल्याचे चित्र सध्या दिसतंय। प्रभाग क्रमांक 20 अ मधून काँग्रेस पक्षाच्या अनुभवी कार्यकर्त्या म्हणून अनुराधा काटकर या महिलांच्या प्रश्नांवर आणि स्थानिक नागरिक समस्यांवर सातत्याने काम करतात। प्रभाग 20 ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाच्या नुसरत शकील शेख यांचे अल्पसंख्याक आणि महिला वर्गामध्ये त्यांचं मोठं वलय आहे। प्रलंबित नागरी सुविधा पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे। प्रभाग 20 क मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे सिद्धार्थ श्रीशैल रणधीरे यांची तरुण आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून सिद्धार्थ रणधीरे यांची ओळख आहे। युवक आणि सामाजिक प्रश्नांवर त्यांचा विशेष भर आहे। तर प्रभाग 20 ड काँग्रेस पक्षाचे अझरुद्दीन जब्बार शेख हे निवडणुकीच्या रिंगणात असून अझरुद्दीन शेख हे जनसंपर्कांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहेत। सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील रोष आणि महाविकास आघाडीने मांडलेला विकासाचा रोड मॅप यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण आहे। तत्पूर्वी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा घेऊन मतदारांना महाविकास आघाडीचं पॅनल विजयी करण्याचं आवाहन केलं आहे। प्रभाग 20 मधील जनतेचा कल पाहता मतदार महाविकास आघाडीच्या ध्येय धोरणांवर आणि उमेदवारांच्या कर्तृत्वावर विश्वास दर्शवत आहेत। आघाडीच्या नेत्यांनी असा विश्वास व्यक्त केलाय की या प्रभागातील जनता कोणत्याही भूलथापांना बळी न पडता पूर्ण पॅनलला भरघोस मतांनी निवडून देईल। विजयाची 100% खात्री व्यक्त करण्यामागे गेल्या काही काळात या उमेदवारांचा थेट जनसंपर्क आणि विकास कामं ही महत्त्वाची कारणं आहेत। प्रभाग 20 हा महाविकास आघाडीसाठी बालेकिल्ला ठरण्याची शक्यता आहे। अनुराधा काटकर, नुसरत शेख, सिद्धार्थ रणधीरे आणि अझरुद्दीन शेख या चौघांच्या एकत्रित ताकदीमुळे विरोधकांसमोर मोठं आव्हान उभं राहिले। जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहता या प्रभागातून महाविकास आघाडीचा क्लीन स्वीप होण्याची दाट शक्यता असून विजयानंतर हा परिसर विकासाच्या मुख्य प्रवाहात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। आज नई जिंदगी भागात मौलाना आझाद चौक येथे महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारासाठी एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। या जाहीर सभेमध्ये आम्हाला खूप असा प्रतिसाद लोकांकडून भेटलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी लोकांची भरभरून गर्दी आहे। याच्यावरनं एवढं कळतं आहे की आज पण लोक हे महाविकास आघाडीला पसंत करतात आणि आम्हाला अशी आशा आहे की यावेळेस 100% नई जिंदगी प्रभाग क्रमांक 20 मधून महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील। प्रभाग क्रमांक 20 आज महाविकास आघाडी असल्यामुळे शरद पवार गटाचे मेहबूब शेख हे आले होते। आज जाहीर सभा होती त्यांची इथं। आज त्यांनी इथल्या लोकांना चांगलं म्हणजे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। आणि आज आमच्या प्रभागामध्ये महाविकास आघाडीला भरपूर प्रतिसाद आहे। आम्हाला चारही उमेदवाराला म्हणजे खात्री आहे की 100% आमचा पॅनल निवडून येणार आहे। नई जिंदगी मौलाना आज़ाद चौक में आज सभा रखी गई थी। महबूब शेख उनकी यहाँ बहुत अच्छा लगा कि लोगों का ये देखकर कि तो सब चारों पैनल कांग्रेस के, राष्ट्रवादी कांग्रेस के चारों उम्मीदवारों को चुन को लाने की ज़्यादा से ज़्यादा कोशिश करें। और हमको यकीन है ये चारों पैनल कांग्रेस का, राष्ट्रवादी का, दोनों का चुनकर आएगा। और पूरी उम्मीद है यहाँ की माँ और बहनें सब मतदान करेंगे। यहाँ हम चारों उम्मीदवारों को चुन के लाने की कोशिश करेंगे। मी सिद्धार्थ श्रीशैल रणधीरे, मी इकडचा स्थानिक उमेदवार असल्यामुळे खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळे तुम्ही नक्की 2 हात आणि 2 तुतारी याला विजयी करा। धन्यवाद। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।